नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता दोन्ही जोड्यांचं चांगलंच बॉन्डिंग झालेलं आहे। इकडे आता नंदिनी जीवाची खूपच काळजी घेत असते। तो आता कामावरून थकून आला असेल म्हणून त्याची खूप काळजी करत असते, त्याचे पाय वगैरे दाबून देते। त्याचबरोबर त्याला थंडी वाजू नये म्हणून आता पांघरून ही घालत असते। खूप दोघेही आता एकमेकांची काळजी करत असतात। तर दुसरीकडे आपला पार्थ आता काव्याला काहीतरी दागिना द्यायचा विचार करत असतो। तर त्याच्या डोक्यामध्ये आता मंगळसूत्र द्यायचं आलेलं आहे, पण आता त्याच्यावरती नाव काय लावायचं। काव्या पार्थ तर आता खूप मोठं होते आणि ते वेगवेगळं वाटते म्हणून आता तो विचार करत असतो। तेवढ्यातच तिकडून काव्या त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येत असते आणि कॉफी घेऊन येत असतानाच अचानक तिचा पाय घसरतो आणि मग काय पाय घसरल्यानंतर ती जी काही कॉफी असते ते आता पार्थने जे नाव लिहिलेलं असतं त्याच्यावरती सांडते आणि आता काव्याला तो वाचवतो, म्हणजे तो तिला पकडतो, खाली पडून देत नाही बरं का प्रेक्षकांनो। आणि मग आता काव्या आता त्याचे काही नाव असतं ते आता बघून तिला आता खूप वाईट वाटत असतं। मात्र पार्थला आता खूप मोठी आता आयडिया इथे भेटलेली आहे, कारण नेमकी कॉपी आता पावरती पडलेली असते, त्याच्यामुळे आता काव्यार्थ असं आता नाव तिथे त्याला दिसत असतं आणि मग त्याच्यामुळे त्याला ती खूप छान अशी आयडिया वाटते, यस काव्यार्थ। तर आता काव्याला मात्र काहीच कळत नाही, ती आता तशीच आता बघत असते पार्थकडे। पार्थने मात्र तिला तर छान असं घट्ट पकडून ठेवलेलं असतं आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात। तर आता दुसरीकडे कारस्थान करणारे जे काही या रम्या आणि वसू आत्या आहेत ना, त्यांच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला आहे। तो जो काही पेनड्रॉय असतो तो आता तो नीट करून दिलेला असतो त्या माणसाने आणि आता त्या दोघी बघतात की याच्यामध्ये काय आहे। तर त्यांना आता समजणार आहे काव्या आणि जीवाची लव्ह स्टोरी आणि मग आता पुन्हा धमाका होणार आहे देशमुखांच्या घरी। ते पाहायला अजिबात विसरू नका आणि यांच्या दोघांचे जे रोमॅन्टिक एपिसोड आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका। तर चला, प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।